त्याचं चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शरद पवार यांनी बारामतीमधील पवार आडनावावरून पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं होतं. मूळ पवार आणि बाहेरून आलेला हा फरक ओळखा असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट करून खासदार शरद पवार यांना सवाल उपस्थित केला. शरद पवारांचं आत्ताचं जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार, म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते. हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही. खरं तर आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा जे व्हिडिओ आला होता ज्याच्यात त्यांना असं विचारलं गेलं होतं की बाबा तुम्हाला एकच मुलगी आहे, तुमच्या म्हणजे चितेला आग द्यायला मुलगा नाही, तर त्याच्यावर ते म्हणाले होते आपण इतके विचार आपले प्रगल्भ पाहिजेत की आपण मुलीला मुलासारखी ट्रीटमेंट देऊन आणि तिला तितकं ताकदवान बनवायचं. हे सगळे विचार ऐकून मला खरंच बरं वाटलं होतं की अतिशय प्रगतिशील विचार आहेत. पण कुठेतरी आज हे जे विधान होतं ते मला बिलकुल पसंत नाही. मला वाटतं माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झालेल्या आहेत त्यांना तर हे बिलकुल आवडणार नाही. शरद पवार यांचं आताचं एक विधान आलं आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार म्हणजे यातून त्यांना काय म्हणायचं आहे? जर एखादी सून 30 वर्ष 40 वर्ष लग्न होऊन घरी आलेली असली तर ती घरची होत नाही, ती बाहेरची राहते. हे त्यांचं बोलणं मला अजिबात पटलेलं नाही अशी टीका अंजली दमानिया यांनी केली. शरद पवार यांचं आताचं विधान मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार म्हणजे सून 30 40 50 वर्ष जरी घरात असेल तर ती घरची होत नाही का, बाहेरचीच राहते का? मला हे वक्तव्य अजिबात आवडलेलं पटलेलं नाही. काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडिओ आला होता. या व्हिडिओमध्ये त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला मुलगा नाही, चितेला अग्नी द्यायला मुलगा नाही. त्यावर ते म्हणाले होते की आपले विचार प्रगल्भ असले पाहिजेत, मुलीला मुलासारखी ट्रीटमेंट देऊन तिला ताकदवान बनवायचं. हे ऐकून मला बरं वाटलं होतं की अतिशय प्रगतिशील विचार आहेत. पण आजचं हे विधान अजिबात पसंत नाही. माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झाल्या आहेत त्यांना हे बिलकुल आवडणार नाही अशा अंजली दमानिया म्हणाल्या.